श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, तुम्ही आपोआप तुमच्या मागे ती येईल. यश लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. संकटावर मात करा. जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल. शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता. एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेवून आपल्या एकाग्रता प्राप्त करू शकतो. पवित्रता, धैर्य आणि उद्योग हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजे. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे. मनुष्य केवळ त्याचा आविष्कार आहे. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान. लोक तुमची स्तुती करो वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो व ना करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हारण्याची भीती वाटते. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका. पैज लावायचीच तर स्वतःबरोबर लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडेच आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत, त्यांना वाचावं लागतं. कधीकधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावे लागते. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल का? हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा. सगळी दुःख आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावर पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यात खरा पराक्रम आहे. हजारो माणसं मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाही.
गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फार कमी असतात. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यश आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर नसतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्यालाच आपल्या हातात आहे. जास्त नाही, पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची आपण इच्छा पूर्ण करू शकेल. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशाचा परिणाम तुमच्या विचारांची उंची ठरवते. यशस्वी लोक आपल्या विचाराने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय हे बदलत असतात. भाग्य सुद्धा साहसी लोकांचीच साथ देत असतं. यशामध्ये सर्वात मोठा जास्त वाटा असतो तो अपयशाचा. काहीही असंभव नाही. ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी ते समजावं लागतं. यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे येईल. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक तुमचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा. न हारता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हारतं आणि हमखास यश मिळत असतं. भलेही यशाची खात्री नसेल, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत. यश मिळेल अथवा अनुभव, दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत. आयुष्यात जेव्हा कधी नैराश्य येते तेव्हा आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळावी असं वाटतं. त्यासाठी आयुष्याला माणसाच्या आयुष्यातील संकटही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीही नाही. तू तुझे प्रयत्न नेहमी असेच चालू ठेव. यश हे तुला भेटणारच आहे. नशिबाचे दार आपणाहून कधीच उघडत नसते, मेहनत करूनच ते उघडावे लागते. नेहमी आपले कर्म चांगले, स्वच्छ व सुंदर असावेत. कर्माचं फळ नेहमीच चांगलंच भेटतं. जो जसा वागतो त्याला तेच परत तसं येत असतं. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही. याला तर आयुष्य म्हणतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. तू डगमगू नकोस आणि खचून जाऊ नकोस. नेहमी असाच पुढे चालत राहा. मागे वळून पाहू नकोस. जे झाले ते विसरून जा आणि पुढचा दिवस पुन्हा
नव्याने सकारात्मक विचाराने घालो. मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, काही सोडून दिले तर आपोआप सुटत असतात. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा चांगली करणे म्हणजेच जिंकणे. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. प्रयत्न करणं सोडू नकोस. कधी कधी सकाळी आलेले प्रेरणात्मक संदेश आपला दिवस अधिक उत्साही करतात. अशा संदेशामुळे दिवसही चांगला जातो आणि मनात नकारात्मक विचार येत नाही. जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकतो. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर हा वाढत असतो. कोणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही. आपला दिवस हा आनंदात जाओ. कोणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही. आपला दिवस हा आनंदात जाओ.